काय झालं? तुम्ही रडता आहात? अरे देवा, दिगंबर शास्त्रांकडे गेला होता ना तुम्ही? अरे काय झालं ते बोलशील की नाही? का कशासाठी गेला होता ते हरामखोराकडं? राजू गे, तुम्ही आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही? काय कुठवर सहन करू मी? आता माझ्या हात पळत आहे. बाबा बाबा, तुम्ही वासुदेवाला माझ्या हवाली करून निघून गेला, पण मी नाही सांभाळू शकलो. मला क्षमा करा, मला क्षमा करा बाबा, मला क्षमा करा. बाबा तुम्ही रडू नका ना. बाबा तुम्हाला बरं वाटत नाही का? नाही, काही नाही होत मला. किती घाण झाले तुझे कपडे, जा बदलून घे. आणि अंगात काय घालू? दुसरं आहे ना, ते तर कधीच फाटलं, नवीन तर घेऊन देत नाही. अरे पण हे शेणानं किती वाकलंय, धुवायला हवं. सगळं अंग बरबटलंय शेणानं. जा घेऊन आंघोळ घात त्याला. चल बरं बधू. आणि हो, त्याचं ते फाडका शर्ट दे, टाके घालून देतो. बर. आणि हो, माझं ते धोतरही दे, गुडघ्यावर फाटलंय. सकाळची संध्या राहिली, संध्याकाळी तरी केली पाहिजे. बर. तू कुठं निघालास? मधू सगळा शेणानं माखला, पाहिला नाहीस? त्याला मारलं सुद्धा शाळेत जाताना. कोण हरामखोर आहे ते पाहू देतो. काही नको, बस इथं. अरे त्याची शेंडी सुद्धा कापली, टोपी सुद्धा हरवली. शाळेत जाताना उद्या तो बोडका जाईल, बरं वाटत नाही, ते वाईट दिसतं. उद्यापासून तो शाळेत जाणार नाही. मधू शाळेत जाईल. तुला जमत नसेल तर मी शिकवीन, फेक मागून शिकवीन. मला वाद नको होय. मलाही नको. वासुदेवा. अरे आता हा कुठं गेला? मसनात दोरा भर. हो घ्या. अग याला तर सगळी भूक पडलीये, कसं शिवता येईल? नाही शिवता येत तर द्या नवीन घेऊन. परिस्थितीची जाणीव असूनही तू काम येतील, 4 पैसे सुटतील, घेऊन दे. थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे. जळला मेला दरिद्री संसार. जळला मेला दरिद्री संसार. जळला मेला दरिद्री संसार. सिद्धेश्वर शास्त्री जोशी कोणीच नसतात. दारिद्र्याचे सखे सोबती, ना रक्ताचे, ना प्रेमाचे, ना जवळचे ना दूरचे. म्हणून खावी लागते लाचारीचं बक्षीस म्हणून. दरिद्री संसार. सोनाची बाहुली. परमेश्वरा, दरिद्री संसार. दरिद्री असली तरी ही ठेव आहे माझ्या बापाची, परंपरेनं चालत आलेली, सांभाळली पाहिजे. यावरच जगल्या घराण्याच्या 17 पिढ्या. जागोजागी फाटलेलं आयुष्य जागोजागी शिवत. चंडाळी, तू सुद्धा डंक मारतेस, विंचवाच्या नागीचा डंक. तुझ्या डंक वेदनेला माझ्या तोंडातील येणारी फुंकर शांतून गेली बघ. माझं आयुष्यही असंच एक दिवस हे धोतर शांतून जाईल. या आशेनं येणारा प्रत्येक दिवस मी ढकलत राहिलो.
सवळ शिव शिव धर्माचरण करीत राहिलो, पण हे सवळ फाटतच गेलं. इथं शिवलं तर तिथं फाटलं, आणि तिथं शिवलं तर इथं फाटलं. शिवणं फाटलं. नुसता शिवाशिवीचा खेळ, शिवाशिवीचा. पण कुठवर मी शिवायचं आणि तो फाटत राहायचं. माझ्या वेदनेची फुंकर होण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाही. मग कशाला होतो जतन, कशाला मी फाटत नाही. तुला मी फाटत नाही. मी ते जोडतो मनाच्या धाग्यानं. मन प्रचंड पर्वता एवढा मन, अथांग सुसाड वाराच्या वेगानं, वाराच्या कवेत येणारा मन परंपरेच्या टाचेखाली चिरडून ठार झालेलं मन, ते मी जोडतोय. मला जोडलंच पाहिजे, कारण अनंत मन मी आजवर जोडत आलो. पृथ्वीवर मिळालेल्या माणसांची मन मी थेट स्वर्गाशी जोडत आलो. मन मिलन घेऊन आणायला मी प्रयत्नशील आहे. मी सर्वश्रेष्ठ पुण्यवान आहे. माझ्या इतका पुण्यवान कोण नाही. धर्मशास्त्राचा आधार आहे, वेद पुराणांचा दाखला आहे. मी सर्व शास्त्र समज आहे. मी कावळा आहे. नाही मी कावळा नाही. मी पुण्यवानाच आहे. पण तरीही मला लोक शुभ कार्यातून हाकलून देतात. का हाकलून देतात? मी पुण्यवान आहे हे खरं, की मी कावळा आहे हे खरं. मी कावळा नाही हे खोटं, की मी पुण्यवान नाही हे खोटं. अरे बरा फसवलात तुम्ही. वेदानो स्मृतीनो पुराणानो तुम्ही मला फसवलात. मला कावळा केलं. मला हे काय? हा माझ्या गळ्यात फास कोणी अडकवला? कोणी? श्वास कुदपडतोय माझा. काढा फास काढा फास काढा. ही गाड कसली? वेदनानी ठसठसते. अरे पू भरलाय तिच्यात. चामुंडा देवी, माझ्या शेंडीच्या गाठीवर बसून तू मला फुलावलास, फसवलात मला कावळा केलं. मी कावळा आहे मी. उकुरड्यावरच्या घाणेरड्या खाणारा. लोक मला निरंतर द्वेष करतात, पण पिंडाला शिवाला मात्र मला बोलवतात. लोक मला हिडीस करतात, पण घरातलं कोणी खपलं तर माझा सन्मान करतात. मी कावळा आहे. रामानं शाप दिलेला सुदर्शन गंधर्व. मी सुदर्शन गंधर्व. अरे सुदर्शन गंधर्व्या, कावळ्या, अरे प्रेत कर्म्या, मुरजाडा, अरे रडतोस का असा? तू रडतोस का? मधुबाळ असं रडायचं नाही. मधुबाळ रडायचं नाही. तू मोठा हो, खूप शिक, ज्ञानी हो. सन्मानानं जग मधु, सन्मानानं जग. अरे हट! तू प्रेत कर्म्याचा मुलगा आहेस. प्रेत कर्म्याचा. तुझ्या वडिलाच्या पूर्व संततीनुसार तुला प्रेत कर्मच करायला हवं. तुला प्रेत कर. या कोणी मेलं वाटतं तुमच्या घरात. तुम्ही व्हा पुढं. मी आलोच.
प्रेताला तू वगैरे लावून ठेवा. उशीर झाल्यास प्रेत कडक होईल. प्रेताजवळ रडू नका, प्रेताजवळ रडू नका, प्रेताजवळ रडू नका. मी तुझा भाऊ वासुदेव. पण माझा भाऊ, या कावळ्याचा भाऊ, तुझ्या आईला कावळा झाला होता. मी तर कावळा, पिंडाला शिवणारा कावळा, माणसाला मुक्ती देणारा कावळा. मी कावळा, काव 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 काव. मी कावळा कावळा कावळा. कावळाचा भाऊ म्हणतात तुला अभिमान वाटतो ना? मला कावळा म्हण. मला ओळखलं. मी कावळा, याच्या आईला झालेला कावळा, याच्या आईला झालेला कावळा. पिंडाला शिवणारा कावळा. कुठे आहे पेट? कुठे आहे पेट? कुठे आहे? कुठे आहे पेट? कुठे आहे? काव काव काव. मी कावळा, मी कावळा, पिंडाला शिवणारा कावळा. कुठे आहे पेट? कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे पेट? कुठे आहे? मी कावळा, मी कावळा, पिंडाला शिवणारा, माणसाला मुक्ती देणारा कावळा. काव काव काव. झालं सगळं तुमच्या मनासारखं. वहिनी, तू कारणीभूत आहेस या सगळ्याला. अरे कोणत्या जन्मीचा सूड उगावलायस तू आमच्यावर. रडू नकोस. अरे सत्यानाश केला तू माझ्या संसाराचा, सत्यानाश केला. वहिनी पुरे आता पुढची तयारी. संबंध काय तुझा? अरे 7 जन्माचा वैरी तू. चालता होय तू. काय करायचं ते माझं मी करेन. मधू, इकडे ये. बस खाली. प्रणाम कर याला. उघड. आई काय? तुझ्या बाबांची इच्छा. गरुड पुराण. प्रणाम कर त्याला. वहिनी, तू हे योग्य करत नाहीस. मधू. आई मला भीती वाटते. वहिनी, हे घर उद्ध्वस्त करणारा तोच कलंक या कोवळ्या जीवाच्या माती का लावते आहेस तू? संबंध काय तुझा? वहिनी, हे मी तुला कळू देणार ना. मधू माझा मुलगा आहे. त्याचं काय करायचं हे मी ठरवणार. मधून खूप शिकावं, सन्मानानं मिरवावं हे स्वप्न पाहणारी तूच का ती वहिनी? मी एक पत्नी आहे आणि पतीच्या पश्चात पतीची इच्छा पूर्ण करणं हा माझा पत्नी धर्म आहे. आणि मधू हा त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे वडिलांची इच्छा पूर्ण करणं हा त्याचा पुत्र धर्म आहे. अन्यथा त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळणार नाही आणि त्यांचा आत्मा अतृप्त ठेवण्याचं पाप मी कधीही करणार नाही. आत्मा आत्मा आत्मा, त्या आत्म्याचं काय होणार असेल ते होऊ दे, पण या आत्म्याचं सारं जीवन अंधारात जाऊन बुडून जाईल. वहिनी, काका, मला विधवा करून सुद्धा तुमचं समाधान नाही झालं भाऊजी. मधू,
पठणाला सुरुवात कर. आई मला यातलं काही कळत नाही. आता पठण करतोस की? सकल देवता सह शिवासी पुन्हा नमस्कारुनी आज्ञासी मागुनी प्रेत कल्पासी मरण ते पावले जना त्यांच्या मृत दिवसापासून वर्षापर्यंत कर्म संपूर्ण अनुक्रमाने सांगिजे.